मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण, बळीराजासाठी आनंद वार्ता। भीमाशंकरसह नाणेघाट, माळशेज पर्यटन स्थळांवर बंदी आदेश लागू, स्थानिक व्यवसायांना आर्थिक फटका। 20,000 रुपये अनुदान जाहीर होऊन सुद्धा अद्याप मिळालं नाही, दिंडी प्रमुखांनी राज्य सरकारवर व्यक्त केली नाराजी। उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू, आज 100 स्वयंसेवी संस्थांची मुंबईमध्ये बोलावली महत्त्वाची बैठक। आजपर्यंतचा इतिहास, साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार, इंदापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार बॅनरबाजी। पतसंस्था बुडाल्यास ठेवीदारांना 1 लाखांपर्यंत मदत मिळणार, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। विखे पितापुत्रांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट, दूध दराच्या आंदोलनासंदर्भात आणि लोकसभेतल्या पराभवाबाबत चर्चा झाल्याची माहिती। पालघरमध्ये 2000 गर्भवती, 19 वर्षांखालील गर्भवतीचं सर्वाधिक प्रमाण डहाणूमध्ये, अल्पवयीन गर्भवतींची धक्कादायक आकडेवारी समोर। पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल बस पुलाच्या कठड्याला धडकल्यामुळे अपघात, काचा फोडून 70 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं। हिंगोलीमध्ये सहाय्यक आयुक्तांना दोघांकडून घरात घुसून मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल, प्रकरणाचा तपास सुरू। ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचे विजयी घोडदौड, भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव।